शाहू कला मंदिरातील दशौर्य गाथा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. रक्षक प्रतिष्ठानकडून कलाकारांना मोठा आधार. सविस्तर बातमी. साताऱ्यातील शाहू कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या दशौर्य गाथा या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि लोककलेचा संगम सादर करत कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमास रक्षक प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष महेश ठोंबरे तसेच रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते निलेश देशमुख यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमानंतर त्यांनी कलाकारांची भेट घेत त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले. यावेळी कलाकारांनी आपल्या अडचणी व व्यथा मांडल्या. कलाकारांच्या या समस्या ऐकल्यानंतर शहराध्यक्ष महेश ठोंबरे यांनी रक्षक प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावर प्रतिसाद देत सुशीलदादा मोझर यांनी कलाकारांना आश्वासन दिले की पुढील कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात येईल. संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावर त्वरित प्रतिसाद देत सुशीलदादा मोझर यांनी कलाकारांना आश्वासन दिले की पुढील कार्यक्रम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात येईल. रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोझर हे नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी यावेळी ही कलाकारांना शब्द देत सांगितले की लोककला जपणे ही आपली जबाबदारी आहे. लुप्त होत चाललेल्या कलांना नवसंजीवनी देण्यासाठी रक्षक प्रतिष्ठान सदैव कलाकारांच्या पाठीशी उभे राहील. तसेच त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की साताऱ्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून नवोदित कलाकार घडवण्यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज आहे आणि रक्षक प्रतिष्ठान त्यांच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील. या कार्यक्रमामुळे स्थानिक कलाकारांना नवे व्यासपीठ मिळाले असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे लोककला अधिक बळकट होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
नमस्कार. मी महेश ठोंबरे. मी सातारा शहर अध्यक्षपदी रक्षक प्रतिष्ठान कार्यरत आहे व काम पाहतो. मी आज शौर्यगाथा हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलो होतो. हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि लोककला जोपासना कशी जोपासायची हे या कलाकारांकडनं शिकावं. आणि मी आमचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांना या कार्यक्रमाविषयी माहिती दिली असता दादांनी या कलाकारांना शब्द दिला आहे की इथून पुढचा जो कार्यक्रम होईल तो कार्यक्रम रक्षक प्रतिष्ठान कडून आयोजित केला जाईल असा शब्द दिलेला आहे दादांनी. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि हा सातारकरांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. नमस्कार, मी निलेश देशमुख, रक्षक प्रतिष्ठान एक छोटासा कार्यकर्ता. सुशीलदादांच्या माध्यमातून असे बरेचसे उपक्रम राबवले जात आहेत सातारमध्ये. पण दादांची एक खासियत आहे, अशा कलाकारांना दादा नेहमी प्रोत्साहन देत असतात. दादा त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहत असतात आणि आमची अपेक्षा आहे की दादा नक्कीच या कलाकारांना पुढे नेण्याचं काम अवश्य करतील. नमस्कार, मी द शौर्यगाथा या ग्रुपचा मॅनेजर. हे आमचे महेश दादा ठोंबरे, शहर अध्यक्ष रक्षक प्रतिष्ठान. यांनी आम्हाला सुरुवातीपासून आजपर्यंत खूप काही मदत केली आहे ही सुरुवात करण्यासाठी. आज आम्ही एक सुरुवात केली आहे. दादांनी हा एक आम्हाला वचन दिलं आहे की ह्याच्या पुढे जो साताऱ्यामध्ये शो होईल तो द शौर्यगाथा हा रक्षक प्रतिष्ठान आयोजित केला जाईल. हा शो लवकरात लवकर आपल्यापर्यंत येईल हा दादांनी शब्द दिला आहे. आमच्याकडे 30 कलाकार आहेत. सगळे वादक हे साताऱ्यामधले आहेत. सगळे ऑल टीम ही साताऱ्यामधले आहे. सगळे कलाकार आहेत. हे छोट्या घरातून आलेले सर्व प्रामाणिक कलाकार आहेत. आम्हाला त्यांनी सपोर्ट करावं. जे कलाकार आहेत त्यांची कला जोपासावी, बस एवढंच आम्हाला त्यांच्याकडनं सपोर्ट हवा आहे. दादांनी आम्हाला स्टार्टिंग पासून तो सपोर्ट दिलेला आहे.